मागील लेक्चरमध्ये आपण डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप आणि सीआरओ कॅथोड रे ऑसिलोस्कोप बद्दल अभ्यास केलेला आहे. आपल्या ह्या टॉपिक्स मध्ये काय काय होतं बघा. ब्लॉक डायग्राम ऑफ डीएसओ, सीआरओ, नंतर त्याची ऍप्लिकेशन्स, नंतर डिफरन्शिएट सीआरओ आणि डीएसओ, ऍडव्हान्टेजेस ऑफ डीएसओ, मेजर फीचर्स ऑफ डीएसओ आणि फंक्शन जनरेटर. शेवटी आपण टॉपिक बघितला फंक्शन जनरेटर. अशा पद्धतीने आपण परवा अभ्यास केलेला. डीएसओ म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन, व्याख्या, वेगवेगळ्या प्रकारचे डीएसओ, सीआरओ, त्याची सीआरटी पाहिले आपण, डीएसओ ब्लॉक डायग्राम पाहिला, एक्वेजिशन म्हणजे काय ते आपण पाहिलं, डाटा एक्वेजिशन, प्रत्येक विभाग आपण वेगवेगळ्या प्रकार पद्धतीने बघितलं, काय क्वेश्चन आन्सर्स होते ते सुद्धा आपण त्याचा अभ्यास केला. नंतर आपल्याला फ्रिक्वेन्सी सीआरओ वर या लिसाजियस फिगरच्या स्वरूपात फ्रिक्वेन्सी काढता येते, प्लस दोन सिग्नल मधला फेज डिफरन्स किती आहे ते सुद्धा आपण कॅल्क्युलेट करू शकतो या लिसाजियस फिगरच्या स्वरूपात. नंतर कॉम्पोनंट टेस्टिंग केल्यानंतर आपल्याला वेवफॉर्म्स कशी दिसतात ते सुद्धा आपण इथं पाहिलं, काय क्वेश्चन आन्सर्स. नंतर सीआरओ आणि डीएसओ मध्ये काय फरक आहे ते सुद्धा आपण पाहिलं आहे. नंतर काय सर्किट्स आहेत जे आपण पूर्वी अभ्यास केलेला आहे, अस्टेबल मल्टीव्हायब्रेटर, क्वेश्चन आन्सर्स आहेत. हे तुमचा IC 8038 चा वापर करून फंक्शन जनरेटर तयार केलेला आहे. त्याला पल्स जो आहे या ठिकाणी तुम्हाला जे दिसतंय याला रिंग पल्स म्हणतात, रिंग पल्स. अशा प्रकारचे रिंग पल्स आपल्याला डीएसओ मध्ये पाहू शकता तुम्ही. ते पहा, रिंग पल्स, रिंग वेवफॉर्म. नंतर हे फंक्शन जनरेटरचा ब्लॉक डायग्राम, ह्याचा पण आपण सेपरेटली अभ्यास केलेला आहे. आणि शेवटी फंक्शन जनरेटर 8038 चा वापर करून, आता याच्यामध्ये बरेच वेळा प्रश्न विचारला जाते, 2 नंबरला कोणता वेवफॉर्म असतो, 3 नंबरला कोणता वेवफॉर्म असतो. आणि 9 नंबरला कोणता वेवफॉर्म असतो. आज आपण बघणार आहोत जे आपण थेरटिकली मागच्या तासामध्ये जे लिसाजियस फिगर्स किंवा सीआरओ आणि डीएसओ मध्ये फ्रिक्वेन्सीज आपण कसं कॅल्क्युलेट करायचंय, तर हे आपण आज जरा प्रॅक्टिकलच्या स्वरूपात आपण पाहूया. त्या ठिकाणी पहा, आता हा मल्टीसिम सिम्युलेशन सॉफ्टवेअर आहे. मल्टीसिम सिम्युलेशन सॉफ्टवेअर, याच्यामध्ये मी काय केलं पहा, हा एक फंक्शन जनरेटर आहे, हा एक फंक्शन जनरेटर आहे. या फंक्शन जनरेटर मध्ये मी 1 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी सेट केलेला आहे. इथं सुद्धा आपण 1 किलोहर्ट्झ फ्रिक्वेन्सी सेट केलेला आहे. आणि हे जे दिसते टेक्स्ट्रॉनिक्स, हे तुमचा डीएसओ आहे, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. इथं दिसत असेल बघा, डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोप. आता आपण थोडस जरा याचा फ्रंट पॅनल बघूया. फ्रंट पॅनल मध्ये बरेच ऑप्शन्स आहेत. जोपर्यंत ते ऑपरेट करत नाही तोपर्यंत तुम्हाला सुद्धा कळत नाही की कुठला ऑपरेशन, कुठला नॉबचा काय ऑपरेशन आहे. जो आपल्याला महत्वाचे आहे तेवढेच ऑपरेशन आपण पाहणार आहोत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे स्विच ऑन ऑफ बटन. हा जो स्विच ऑन ऑफ बटन आहे, हा ऑन ऑफ बटन आहे, लक्षात घ्या. हे चालू केलं की वेवफॉर्म्स तुम्हाला इथं पाहायला चालू होणार आहे. आता पहिल्यांदा आपण काय करूया, एक वेवफॉर्म कुठला तर देऊ, याला बंद करूया.
एक वेवफॉर्म कुठला देतो याला, आता मी एकच फंक्शन जनरेटर या डीएसओ ला जोडलेला आहे. मी बंद करतो, इथं रन करूया याला आणि चालू करूया आणि ह्याला ऑटो सेट करूया. हे पहा, तुम्हाला एक सिंगल वेवफॉर्म दिसत असेल. तर या ठिकाणी पहा, या डीएसओ मध्ये हा बटन आहे चालू बंद करण्यासाठी. त्याच्यानंतर इथं चॅनल 1, चॅनल 2, चॅनल 3, चॅनल 4 4 इनपुट्स तुम्ही इथं देऊ शकता. या सीआरओ ला तुम्हाला वेवफॉर्म पाहण्यासाठी इथं तुम्ही 4 इनपुट देऊ शकता. चॅनल 1, चॅनल 2, चॅनल 3, चॅनल 4. ह्या चारही चॅनलचे उंची म्हणजेच अँप्लिट्यूड कमी जास्त करण्यासाठी हे 4 नॉब्स आहेत, ज्याला म्हणतात व्होल्ट्स पर डिव्हिजन नॉब्स. 1, 2, 3, 4. आता मी हे चॅनल नंबर 1 ला इथं जोडलेलं आहे. इथं पांढरं दिसत असेल, बाकी कुठंच पांढरं नाहीये. तर ह्या पांढऱ्यामुळे काय झालंय, इथं कनेक्शन केलेलं आहे. या फंक्शन जनरेटरचं कनेक्शन इथं झालेलं आहे. ज्यावेळेला तुम्ही हे फिरवाल व्होल्ट्स पर डिव्हिजन, तर हे बघा याचं अँप्लिट्यूड कमी जास्त होते. मी अँप्लिट्यूड कमी जास्त करू शकतो याच्या साहाय्याने. तसंच चॅनल 2 ला इनपुट दिला तर ह्याचा वापर होणार, चॅनल 3 ला ह्याचा वापर होणार, चॅनल 4 ला या व्होल्ट्स पर डिव्हिजन नॉबचा वापर होणार. व्होल्ट्स पर डिव्हिजन नॉबना तुम्ही अँप्लिट्यूड कमी जास्त केलं आणि हे जे आहे हे टाइम पर डिव्हिजन. इथं नॉब दिले ऍक्च्युली सेकंड पर डिव्हिजन. तर हे सेकंड पर डिव्हिजन म्हणजेच तुमचा टाइम पर डिव्हिजन. तर याच्या साहाय्याने काय होणार आहे, ह्याची रुंदी कमी जास्त होणार. हे पहा, ह्याची रुंदी अशी कमी जास्त होते. तर ह्याच्या साहाय्याने तुमची फ्रिक्वेन्सी, रुंदी कमी जास्त होते म्हणजेच फ्रिक्वेन्सी कमी जास्त होते आणि याच्या साहाय्याने तुम्ही व्होल्टेज कमी जास्त करताय. तर हे झालं व्होल्ट्स पर डिव्हिजन, हे टाइम पर डिव्हिजन. दुसरा आहे, या वेवफॉर्म्सला वर खाली करायसाठी प्रत्येक इनपुट्सला व्हर्टिकल अपडाऊन करण्यासाठी पोझिशन नॉब्स आहेत. हे पहा, आता मी चॅनल 1 ला जोडले म्हणजे ह्याचा वापर या नॉबच्या साहाय्याने तो वेवफॉर्म वर खाली जाणार आहे. हे पहा, व्हर्टिकली मूव्ह होणार आहे. पण इथं तुम्ही काही केलं तरी याचा काही फरक पडणार नाही, कारण इथं तुम्ही इनपुट काहीच दिलेलं नाहीये. इथं सुद्धा काय नाही, इथं सुद्धा काय नाही. आणि कॉमन मध्ये जेवढे इथं वेवफॉर्म्स असतील त्याला हॉरिझॉन्टली मूव्ह करण्यासाठी एकच पोझिशन आहे, सिंगल. एकाच्या साहाय्यानेच तुम्ही आडवं वेवफॉर्म तुम्ही हॉरिझॉन्टली अशी मूव्ह करू शकता. ओके. सुरुवातीला जेव्हा तुमचा वेवफॉर्म दिसतो स्टार्ट केल्यानंतर, अशा पद्धतीने दिसतंय. तर काय काय वेळेला काय होतंय की वेवफॉर्म तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळत नाही. तर ह्याच्यात काय काय ऍडिशनल ऑप्शन्स आहेत ज्याच्या साहाय्याने तुम्ही हा वेवफॉर्म जागेवर आणू शकता. इथं एक सिंगल सिक्वेन्स आहे की तुम्ही एका क्लिकवर तो वेवफॉर्म जागेवर तिथं थांबवू शकता. हे तुम्ही परत इथं रन आणि स्टॉप बटन आहे, ते सुद्धा रन स्टॉप बटन बंद केला तर ह्याला कसं आहे की तुम्हाला फक्त एकच वेवफॉर्म बघायला मिळणार. सगळं वेवफॉर्म पाहायचं असेल तर तुमचा सिंगल मध्ये आला की तुम्हाला सगळं वेवफॉर्म पाहू शकता तुम्ही. पण ज्या वेळेला तुम्ही स्टार्ट करता, पुन्हा इथं मी बंद करतो, चालू करतो, हे रन करतो. ज्यावेळेला तुम्ही हे चालू करता, चालू केल्यानंतर तुम्हाला ऍक्च्युली वेवफॉर्म असा दिसतो. ऑटो सेट झालेला असतो, पण तुम्हाला व्यवस्थित वेवफॉर्म आणण्यासाठी पुन्हा तुम्हाला इथं तुमचा टाइम पर डिव्हिजन नॉब आणि व्होल्ट्स पर डिव्हिजन नॉब ऍडजस्ट करून वेवफॉर्म जागेवर आणावा लागतो. आता हे पण जरा व्हायब्रेट होत आहेत वेवफॉर्म्स, तर ह्याला जागेवर थांबवण्यासाठी तुम्ही या दोन्ही पैकी कुठला पण नॉब्सचा वापर करू शकता, एक सिंगल सिक्वेन्स किंवा रन स्टॉप. तुम्ही ह्याचा वापर केला, हे जागेवर थांबणार आहे. नेक्स्ट तुम्ही ह्याच्यावर ऑप्शन आहे की तुम्हाला याचा
व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी डायरेक्टली चेक करायचं असेल तर तुम्ही कसे पाहणार आहात? तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा सिंपल जो अगोदरचा जो सीआरओ आहे तो कशा पद्धतीनं त्याची फ्रिक्वेन्सी काढली जाते ते आपण जरा मॅन्युअली चेक करूया आणि नंतर मग आपण फ्रिक्वेन्सी बघूया, डायरेक्टली डिस्प्ले असलेली फ्रिक्वेन्सी बघूया. तर पहिल्यांदा आपण बघूया की इथं तुम्ही ह्याला या फंक्शन जनरेटरला आपण किती फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा 1 किलो हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे. तर आपण काय करूया आता इथं पहिल्यांदा आपण मॅन्युअली चेक करून बघूया. तर फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करण्यासाठी काय लागतं आपल्याला, तर एका सायकलला लागणारा नंबर ऑफ डिव्हिजन्स गुणिले टाइम पर डिव्हिजन नॉबची रीडिंग. आता या ठिकाणी पहा तुमची सायकल कुठला पण इथून बघा, इथून किंवा इथून पहा, तर इथून ते इथपर्यंत एकूण किती सायकल, एक सायकलला लागणारे एकूण घरं किती आहेत पहा. इथनं एक, इथं दोन, असे दोन घर आहेत, एक आणि दोन घर आहेत. दोन गुणिले टाइम पर डिव्हिजन नॉब. तर इथं रीडिंग नसते, डीएसओ मध्ये रीडिंग इथं दिलेलं असते की त्याची रीडिंग आहे 500 मायक्रो सेकंद. ह्या नॉबची रीडिंग आहे 500 मायक्रो सेकंद, म्हणजे 2 गुणिले 500 मायक्रो सेकंद. तर इथं पहा 2 गुणिले 500 मायक्रो सेकंद म्हणजे 1000 मायक्रो सेकंद. 500 गुणिले 2 मायक्रो सेकंद म्हणजे 1000 मायक्रो सेकंद. तर हे तुमचा एका सायकलला लागणारा वेळ निघाला 1 मायक्रो सेकंद, सॉरी 1000 मायक्रो सेकंद. आता फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी फॉर्म्युला काय आपला, एफ इज इक्वल टू 1/t. सो एफ इज इक्वल टू 1/t. टी किती काढला आपण, 1000 मायक्रो सेकंद. तो 1000 गुणिले मायक्रोची किंमत आहे 10⁻⁻6. नंतर एफ इज इक्वल टू, आता 10⁻⁻6 जो आहे तो आपण वरती घेणार आहोत, अंशाला घेणार आहोत, तर ते काय होणार आहे 10⁻6 होणार, मायनसचा प्लस होणार आहे. तो 10⁻6 भागिले 1000 तासच राहणार आहे, भागिले 1000. सो एफ इज इक्वल टू परत काय होणार आहे 10⁻6 भागिले 1000 म्हणजेच 1000, आणि मग काय होणार याचं फ्रिक्वेन्सी बरोबर 1 किलो हर्ट्ज. तर आपण ह्याचं जरा कॅल्क्युलेशन करून बघूया. तुम्हाला एक ह्याच्यात कॅल्क्युलेशन करून दाखवतो. आता आपण टी किती काढलेला आहे, टी बरोबर 1000 मायक्रो सेकंद, बरोबर आहे. तर एफ इज इक्वल टू 1/t. मग हे काय होणार आहे, एफ इज इक्वल टू 1/1000 गुणिले 10⁻, मायक्रोची किंमत किती आहे 10⁻⁻6. मग हे काय होणार आहे बरोबर, आता हे 10⁻⁻6 जे आहे ते वरती येणार आहे, म्हणजे काय होणार, हे 10⁻+6 होणार. 10⁻6 डिवाइड बाय 1000 हा असंच राहणार इथं. सो इज इक्वल टू, आता हे 6 शून्य इथं टाकून द्या, 1 2 3 4 5 आणि 6 भागिले हे 1000 हायच ठेवायचं, 2 3. आता ह्याच्यात काय होणार आहे, हा शून्य जाणार, हा शून्य जाणार, हा शून्य जाणार, म्हणजे राहिले किती 1000. 1 2 3. तर 1000लाच आपण काय म्हणतो 1 किलो, बरोबर आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 1 किलो हर्ट्ज एवढी फ्रिक्वेन्सी आली. हर्ट्ज म्हणजेच तुमचा काय आहे, फ्रिक्वेन्सीचा युनिट. हे पहा एफ इज इक्वल टू 1 किलो हर्ट्ज.
तर याची फ्रिक्वेन्सी अशा पद्धतीनं तुम्ही काढू शकता 1 किलो हर्ट्झ. तर हे फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी सूत्र आहे. दुसरा आहे व्होल्टेज. आता व्होल्टेज काढायचं असेल तर तो 2-3 पद्धती आहेत त्याच्यामध्ये, पीक टू पीक, पीक व्होल्टेज आणि RMS व्हॅल्यू. आता याच्यामध्ये पहा, पीक टू पीक व्होल्टेज साठी काय करायला लागला, तुमच्या ह्या पीक पासून तर ह्या पीक पर्यंतचे घरं मोजावं लागेल. किती घर आहेत पहा, इथनं तर इथंपर्यंत 1, इथनं इथं 2, इथनं इथं 3, इथनं इथं 4. 4 घरं आहेत. 4 गुणिले वोल्ट्स पर डिव्हिजन वरची रीडिंग. आता वोल्ट्स पर डिव्हिजन वरची रीडिंग इथं नाहीये, हे तुमच्या स्क्रीनवर दिसतंय. हे पहा 10 वोल्टची रीडिंग आहे. वोल्ट्स पर डिव्हिजन नॉब वरची रीडिंग आहे 10 वोल्ट. मग किती होणार आहे पहा, 1 2 3 4, 4 गुणिले हे 10, इथं दाखवले पहा 4 गुणिले 10 वोल्ट म्हणजे किती होणार, 40 वोल्ट्स. म्हणजे तुमचा पीक टू पीक व्होल्टेज आहे 40 वोल्ट, 40 वोल्ट. ओके. तसंच पीक व्होल्टेज. पीक व्होल्टेज म्हणजे काय, ह्या झिरो लाईन पासून ते इथंपर्यंत पॉझिटिव्ह पीक व्होल्टेज, झिरो लाईन पासून इथंपर्यंत निगेटिव्ह पीक व्होल्टेज. आता हे कसं काढणार आहात, तर याच्यामध्ये सुद्धा सिंपल आहे. ह्या पीक पासून झिरो लाईन पर्यंत किती घर आहेत पहा, 1 आणि 2 अशी 2 घर आहेत. तर 2 गुणिले टाइम वोल्ट्स पर डिव्हिजन वरची रीडिंग म्हणजे 10 वोल्ट, 2 गुणिले 10 किती आले, 20 वोल्ट. तर पीक व्होल्टेज आहे 20 वोल्ट. आता हा पॉझिटिव्ह का दाखवलाय, तर झिरो लाईन पासून वरची दाखवले मॅक्झिमम पीक व्होल्टेज आणि इथनं खाली मिनिमम पीक व्होल्टेज, तर मायनस मध्ये 20 वोल्ट येणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही व्होल्टेज काढू शकता, पीक व्होल्टेज आणि पीक टू पीक व्होल्टेज. राहिला VRMS. आता VRMS कसं काढणार आहात, VRMS काढताना कसं केलेलं आहे, पीक व्होल्टेज डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. पीक व्होल्टेज डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ 2. आता या ठिकाणी आता तुमचा पीक व्होल्टेज आपण मगाशीच काढले 20 वोल्ट आणि स्क्वेअर रूट ऑफ 2 तुमचा येतोय जवळपास 1.4. आणि तुम्ही ह्याचा भागाकार केलं 20 भागिले 1.4 तर जवळपास किती येणार आहे, 14 वोल्ट. तर तुमचा VRMS व्हॅल्यू किती येते, 14 वोल्ट. तर आपण फ्रिक्वेन्सी काढली, पीक टू पीक व्होल्टेज काढलं आणि इव्हन VRMS काढलं. आता हे थेरॅटिकल व्हॅल्यूज आपण काढलं, तर हेच तुम्ही प्रॅक्टिकली तर चेक करू शकता. डायरेक्टली याच्यावर डिस्प्ले तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर ह्याच्यासाठी इथं ऑप्शन एक आहे पहा, DSO वर इथं दिलेले मेजर. ह्या मेजर तुम्ही क्लिक केलं, मेजरवर क्लिक केलं तर इथं तुम्हाला चॅनल मिळतोय. चॅनल कोणता चॅनल तुमचा जोडलेला आहे चॅनल 1 ला, तर इथं तुमचा चॅनल 1 आहे पहा. चॅनल 1 ला गेल्यानंतर तुम्हाला कुठली कुठली रीडिंग्स पाहायचं आहे, तर या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा फ्रिक्वेन्सी असते, रिसेट करूया पहिल्यांदा. सॉरी, या ठिकाणी पहा पहिल्यांदा येते फ्रिक्वेन्सी. तो फ्रिक्वेन्सी किती आली बघा, 1 किलो हर्ट्झ. आपण किती कॅल्क्युलेट केले, 1 किलो हर्ट्झ बरोबर ह्याची फ्रिक्वेन्सी आलेली आहे. म्हणजे फ्रिक्वेन्सी तुमची डायरेक्टली इथं जे डिस्प्ले होते ते फ्रिक्वेन्सी आणि आपण कॅल्क्युलेट केलेली फ्रिक्वेन्सी बरोबर आलेली आहे. नेक्स्ट बघूया काय आहे, चॅनल पिरियड आपण किती काढलं, 1 मिली सेकंद आणि आपण किती काढले, 1000 मायक्रोसेकंद. फक्त काय केलंय की 1 मिली सेकंद मध्ये यांनी कन्वर्ट केलेलं आहे. 1000 मायक्रोसेकंदला 1 मिली सेकंद मध्ये कॅल्क्युलेट केलं, म्हणजे तीच किंमत आहे, सेम तीच किंमत आहे, फक्त याची किंमत इथं DSOनी मिली सेकंद मध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे. नेक्स्ट आहे मीन व्हॅल्यू. आता मीन व्हॅल्यू काय आहे याच्यामध्ये, हे आपल्याला लागत नाही, पण तरी सुद्धा या ठिकाणी काय केलं त्यांनी, एका सायकलची ऍव्हरेज व्हॅल्यू काढलेली आहे. एका सायकलची ऍव्हरेज व्हॅल्यू. तर ऍव्हरेज व्हॅल्यू जी काढलेली आहे ती आहे जवळपास 33.4 मिली व्होल्ट. एका सायकलची ऍव्हरेज सरासरी व्होल्टेज काढलेली आहे 33.4. या सरासरी व्होल्टेज हे आतल्या आत बाय डिफॉल्ट या DSO मध्येच कॅल्क्युलेशन करून ऑटोमॅटिक येते 33.4 मिली व्होल्ट. हे आपल्याला कुठं लागत नाही व्हॅल्यू. त्याची पुढची जी किंमत आहे पीक टू पीक व्होल्टेज, ही आपल्याला लागते. तर पीक टू पीक व्होल्टेज काय किती काढले आपण, 40 वोल्ट. तर हे बघा बरोबर 39.9 वोल्ट, म्हणजे बरोबर 40 वोल्ट आलेला आहे. नेक्स्ट आहे चॅनल व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू किती आली, 14.1 वोल्ट. आपण किती काढले, 14 वोल्ट, म्हणजे जवळपास हे सुद्धा बरोबर आलेलं आहे RMS व्हॅल्यू. नेक्स्ट आहे मिनिमम पीक व्होल्टेज. हे मिनिमम पीक व्होल्टेज आहे 19.9 वोल्ट. आपण किती काढले, 20 वोल्ट.
आता ही मिनिमम आहे, मिनिमम म्हणजे 0 लाईन पासूनची खालची, ही मायनस मध्ये रिडिंग आहे, म्हणजे हे निगेटिव्ह सायकलची पीक व्होल्टेज आहे, आणि तेच पॉझिटिव्ह साईडची पण तेवढीच येणार आहे, 20 व्होल्ट. बरोबर 20 व्होल्ट आलेला आहे, 19.9 व्होल्ट म्हणजे 20 व्होल्ट. नेक्स्ट पहा, चॅनल वॉलचा राईस टाइम. राईस टाइम म्हणजेच काय, ही जी सायकल जी आहे वरच्या बाजूला जाताना ह्याला म्हणतात राईस टाइम. तर हे राईस टाइम किती आहे, तर 295 मायक्रो सेकंड. तसंच फॉल टाइम, इकडून खाली येतानाचा जो वेळ आहे तो किती आहे पहा, 295 मायक्रो सेकंड. म्हणजे वरती जाणारा जो वेळ आहे आणि खाली येणारा जो वेळ आहे तो एकच आहे, लक्षात घ्या. फॉल टाइम इज इक्वल टू राईस टाइम. नेक्स्ट आहे पॉझिटिव्ह विड्थ. आता ही पॉझिटिव्ह विड्थ जी आहे हिथून ते हिथपर्यंत ही आहे 500 मायक्रो सेकंड. आणि तसंच निगेटिव्ह विड्थ जी आहे इथनं ते इथपर्यंत, इथनं ते इथपर्यंत निगेटिव्ह विड्थ आहे 500 मायक्रो सेकंड. अशा पद्धतीनं कम्प्लीट वेवफॉर्मचं तुमचं डिजिटली डायरेक्ट या ठिकाणी डिस्प्ले होते. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करता, इथं मेजरवर जाऊन क्लिक करता, आणि मेजरवर क्लिक केल्यानंतर चॅनल कुठला पाहिजे तो चॅनल सिलेक्ट करता, आणि खालच्या बाजूला टाईप म्हणून आहे ह्या बटनावर क्लिक करतात. आपण इथं बटनावर क्लिक करतोय, काय काय आता असेच डीएसओ आलेले आहेत की ते टच स्क्रीनवर आहे. टच स्क्रीन तुम्ही याच्यावर जसं आपण मोबाईलवर टच स्क्रीनचा वापर करतोय तसं तिथं टच स्क्रीन असतात. ह्या टच स्क्रीनवर इथं क्लिक केलं की डायरेक्ट हे ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळतात. आणि इथं सुद्धा टच स्क्रीन असतात, त्याच्यावर क्लिक करतात. आता इथं कसं आहे, आपल्याला क्लिक ऑप्शन आहे म्हणून आपण इथं क्लिक करतोय. जसं आपण क्लिक करत राहतोय, वरती चॅनल सिलेक्ट केला, खालच्या बटनावर खालच्या नॉबच्या साह्याने तुम्ही ऑप्शन चेक करता, कुठले कुठले चॅनल, फ्रिक्वेन्सी, व्होल्टेज सिलेक्ट करता या साह्याने. तर तुमच्या लक्षात आला असेल की या एसीचा फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज कशी कॅल्क्युलेट करायचं. तसंच तुम्हाला समजा डीसी द्यायचं असेल तर डीसी देऊन सुद्धा आपण चेक करू शकतो. तर आपण आता एसी बंद करूया आणि डीसी लावून बघूया. हे ऑप्शन बंद करूया, एसी पण बंद करूया, आणि इथं डीसी व्होल्टेज सिलेक्ट करूया, डीसी सोर्स. इथं डीसी सोर्स देऊया, हे पॉझिटिव्ह आपण चॅनल 1 ला देऊया, आणि नेगेटिव्ह जी आहे त्या नेगेटिव्हला देऊया. आता पहा इथं 12 व्होल्ट दिलेला आहे, आपण इथं कॅल्क्युलेट करूया. पुन्हा याला रन करूया, ऑटो सेट करूया, तर स्टॉप करून बघूया. आता पहा, आता हितनं ते हितपर्यंत किती राईज झाले पहा, हितनं ते हितपर्यंत म्हणजे ही 0 लाईन आपली, ही 0 लाईन पासून ते पॉझिटिव्ह साईडला वरती किती घरं गेलेत ते आपल्याला व्होल्टेज चेक करण्यासाठी, व्होल्टेज कॅल्क्युलेट करण्यासाठी कॅल्क्युलेशन करावं लागेल. हितनं ते इथपर्यंत 1, आणि हिथं पहिल्या घराची किंमत किती आहे, 0.2, बरोबर आहे, 0.2. मग 1.2 गुणिले वोल्ट्स पर डिव्हिजन वरची किंमत. वोल्ट्स पर डिव्हिजनची किंमत कुठे येत आहे, म्हणजे 10 व्होल्ट. तर 10 गुणिले 1.2 किती आले, 12 व्होल्ट. बरोबर या ठिकाणी 12 व्होल्ट आलेला आहे. तेच तुम्ही इथं चेंज करू शकता, चेंज करून दुसरी रिडिंग घ्या आणि दुसरी रिडिंग पहा. इथं मी 24 व्होल्ट करतो, आणि हे काय झाले बघूया. आता बघा हे वरती सरकलेलं आहे. आता इथं किती आलं बघा, इथनं इथं 1, इथनं इथं 2, आणि 2.4. तर हे दुसऱ्या घरात आहे, 0.2 म्हणजे 4 झाले, 0.4 झाले, तर 2.4 किंमत आली आहे. 2.4 गुणिले 10, 2.4 गुणिले 10 म्हणजे 24 व्होल्ट. अशा पद्धतीने तुम्हाला 24 व्होल्ट, पण ह्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करता येत नाही. अशा पद्धतीने फक्त डीसीचा आपण व्होल्टेज कॅल्क्युलेट करू शकतो. आपण हे पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडले म्हणून हे पॉझिटिव्ह साईडला गेले. तेच तुम्ही समजा उलट जोडलं इथं, आता हे आपण पॉझिटिव्ह साईडला पॉझिटिव्ह जोडले, नेगेटिव्हला नेगेटिव्ह जोडले, पण हेच तुम्ही उलट केलं समजा तर वेवफॉर्म तुमचे नेगेटिव्ह साईडला जाणार. हे मी पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मी ग्राउंडला जोडतोय समजा, आणि नेगेटिव्ह
पॉझिटिव्ह साईडला जोडतोय. हे पहा कुठं वेव्हफॉर्म जातोय पहा. हे पहा वेव्हफॉर्म तुमचा निगेटिव्ह साईडला गेला. हे रीडिंग तुम्हाला मायनस मध्ये येणार आहे. पण हे मायनस मध्ये काय येणार आहे, कारण हे तुम्ही उलट जोडलेलं आहे. तर नेहमी लक्षात ठेवायचं, डीसी जोडताना आपल्याला पॉझिटिव्हला पॉझिटिव्हनी निगेटिव्हला निगेटिव्ह जोडावं लागणार, तरच तुमचा वेव्हफॉर्म पॉझिटिव्ह साईडला दिसणार आहे. तर हे पॉझिटिव्ह तुम्ही इथं जोडला, निगेटिव्ह इथं जोडलं, वेव्हफॉर्म तुमचा पॉझिटिव्ह साईडला जाणार आहे. तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल ह्याच्यामध्ये की तुमचा एसी आणि डीसी चे व्हॅल्यूज डीएसओ वर कसं कॅल्क्युलेट करायचं आहे. आता याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा जरा एसी वर जाऊया. हे डीसी घालूया इथनं. आता एसी परत आपण जोडून घेऊया इथं. हा निगेटिव्हला निगेटिव्ह जोडूया, पॉझिटिव्हला पॉझिटिव्ह जोडूया, एसी पुन्हा चालू करूया. आता हे एसी तुम्हाला पाहायला मिळत असेल, तुम्हाला हे एसी वेव्हफॉर्म पाहायला मिळत आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला दुसरे वेव्हफॉर्म बघायचे असेल तर ते सुद्धा आपण इथं पाहू शकतो. फंक्शन जनरेटरचं आहे तुम्ही इथं चेंज केलं. आता इथं मी साइन वेव्हवर सिलेक्ट केलं म्हणून साइन वेव्ह दिसतंय. हे तुम्ही चेंज केलं तर तुम्हाला ट्रायंग्युलर वेव्हफॉर्म दिसणार आहे. आता मी ट्रायंग्युलरला जोडलेलं इथं ट्रायंग्युलर आला पहा. आता तुम्हाला स्क्वेअर वेव्ह पाहिजे असेल तर तुम्ही इथं स्क्वेअर वेव्ह पाहू शकता. तर या फंक्शन जनरेटर मध्ये जे तुम्हाला वेव्हफॉर्म पाहिजे असेल ते वेव्हफॉर्म तुम्ही इथं चेंज केलं की त्या पद्धतीनं तुम्हाला इथं वेव्हफॉर्म पाहायला मिळणार आहे. तर आपण अगोदर साइन वेव्हलाच होतो. हा साइन वेव्ह तुम्हाला पाहायला मिळतोय. आता या सीआरओ, साध्या सीआरओ आणि डीएसओ मध्ये जो सगळ्यात महत्वाचा जो फरक आहे तो म्हणजे एक तर डिजिटल तुम्हाला डिस्प्ले होते. दुसरी गोष्ट तुम्हाला हा जो वेव्हफॉर्म आता दिसतोय तो वेव्हफॉर्म तुम्ही सेव्ह करू शकता या डीएसओ मध्ये. तर तो सेव्ह ऑप्शन काय आहे ते सुद्धा आपण पाहूया. आता बघा मी काय करतोय, ह्याला थोडस छोट्याच्या मध्ये घेतो. आता हा वेव्हफॉर्म लक्षात ठेवा. आता आपल्याला काय करायचंय, आता फक्त ह्याची घर किती आहेत बघा, पिक टू पिक, एक इथं एक आणि दोन घराचा. तर ह्याच्यासाठी इथे एक ऑप्शन आहे बघा, सेव्ह आणि रिकॉल. ह्या बटनावर मी क्लिक करतोय सेव्ह आणि रिकॉल मध्ये. आणि इथं स्टेप 1 तुमचा पहिला स्टेप आहे. स्टेप 1 आणि तुम्ही इथं सेव्ह वर क्लिक केलं की हा झाला तुमचा सेव्ह. फक्त इथं स्टेप 1 आला की इथं तुम्ही एकदा तुम्ही सेव्हला क्लिक केला की हे सेव्ह झालेलं आहे, लक्षात घ्या. आता तुम्ही ह्या वेव्हफॉर्मचं अँप्लिट्यूड चेंज केलं. समजा मी इथं अँप्लिट्यूड बदललं. आता हे अँप्लिट्यूड बदलण्यासाठी हा तुमचा नॉब आहे. आता मगाशी आपला फक्त एका घराचाच होता अँप्लिट्यूड. आता इथं मी काय केलं बा, इथं 1 2 3 4 घराचं केलंय. आता तुमच्या लक्षात असेल की सेव्ह ऑप्शन मध्ये तुमचा वेव्हफॉर्म कुठला होता. तर त्याला परत रिकॉल करण्यासाठी तुम्ही सेव्हच्या खालच्या बाजूला दुसरा ऑप्शन आहे रिकॉल. तुम्ही याच्यावर क्लिक केलं की पुन्हा बघा तो तुमचा वेव्हफॉर्म बघायला मिळणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल पहा की मगाशी आपण हाच वेव्हफॉर्म तिथं सेव्ह केलेला. पुन्हा बघा मी हा वेव्हफॉर्म चेंज करतोय. बघा मी एवढा मोठाच वेव्हफॉर्म केला आता, पण तो मी जो सेव्ह केलेला वेव्हफॉर्म आहे तुम्ही इथं नुसता फक्त इथं सेव्ह रेकॉलला जाऊन क्लिक केलं, परत इथं आलं बघा सेव्ह ऑप्शन. आपण सेव्ह नाही करायचं याला, आता रिकॉल करायचा आहे. तर ह्याच्यावर क्लिक केलं की पुन्हा तो तुमचा पूर्वीचा जो वेव्हफॉर्म आपण सेव्ह केलेला तो वेव्हफॉर्म तुम्हाला इथं सेव्ह केलेला पुन्हा बघता येईल. हा एक या ठिकाणी ह्याचा फायदा आहे या डीएसओचा की तुम्ही तो वेव्हफॉर्म पुन्हा पाहू शकता. पुन्हा पाहण्यासाठी तुम्ही इथं सेव्ह रिकॉल मध्ये जायचं आहे. कुठला अजून एखादा आपण वेव्हफॉर्म बघूया. आता समजा मी हा वेव्हफॉर्म बघितलाय. आता हा वेव्हफॉर्म मला सेव्ह करायचा आहे. तर हा वेव्हफॉर्म कसा आहे बघा, 1 2 3 4 4 घराचा वेव्हफॉर्म आहे. आता मी परत काय करणार आहे, सेव्ह रिकॉलला जाणार आहे. सेव्ह रिकॉलला गेलो, स्टेप 1 वर आलेला आहे.
आता नेक्स्ट ऑप्शन आहे सेव्ह. सेव्ह वर एकदा क्लिक केलं की हे सेव्ह झालेलं आहे. आता आपण इथं समजा वेव्हफॉर्मचा अँप्लिट्यूड बदलला, हा बदलला. आता वेव्हफॉर्म कुठला येणार आहे पहा. आता परत तुम्हाला सेव्ह रिकॉलला जायचं आहे, तुम्हाला परत तो चेक करायचा असेल, पुन्हा सेव्ह रिकॉलला जावा आणि आता सेव्ह नाही म्हणायचा, आता रिकॉल म्हणायचंय, आपल्याला तो बघायचा आहे. ते पहा, तो मगाचा होता एका घराचा, आता हा 4 3 1 2 3 4 घराचा, पुन्हा तो सेव्ह केलेला आपण तो चाला बघा. अशा पद्धतीनं तुम्ही वेव्हफॉर्म त्याच्यामध्ये सेव्ह करून पुन्हा पाहू शकता. हा डिजिटल स्टोरेज ऑसिलोस्कोपचा फायदा आहे. अजून काय ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये, की ह्याच्यामध्ये तुम्हाला पिक टू पिक व्होल्टेज फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी अजून एक ऑप्शन आहे. जसं आपल्या कम्प्युटरमध्ये कर्सर ऑप्शन असतो, कर्सर, तो कर्सर म्हणून एक ऑप्शन आहे या ठिकाणी. तर कसा ऑपरेट होतोय ते सुद्धा आपण जरा बघूया. याच्यामध्ये पहा, इथे कर्सर म्हणून आहे, कर्सर, कर्सर आहे आणि या ठिकाणी तुम्ही गेला की या ठिकाणी तुम्हाला व्होल्टेज बघायचं आहे. व्होल्टेज, व्होल्टेज बघण्यासाठी आता या ठिकाणी दाखवलेलंच आहे की त्याचा व्होल्टेज आहे 80 व्होल्टेज. आता कर्सर 1, इथं कर्सर 1 ला गेला आणि या ठिकाणी ह्या पोझिशनच्या साह्याने हे बघा, आता जसं मी हा पोझिशन मी फिरवतोय, तर हा तुमचा कर्सर बघा कुठं येतोय. हे डॉटेड लाईन्स, हे खाली जे डॉटेड लाईन्स दिसतात हे कर्सर आहे, लक्षात घ्या. डीएसओचा कर्सर आहे. हे बरोबर खालच्या पीकला येऊन ऍडजस्ट होते पहा. जवळपास नेलेलं आहे मी. आणि तसंच आता हे चॅनल 1 झालेलं आहे, तसं तुमचा चॅनल 2 सुद्धा ह्या दुसऱ्याच्या साह्याने हे पहा, हा वरच्या बाजूला एक कर्सर तुम्हाला दिसत असेल, खाली येत आहे. तुम्हाला ते काउंट करता आलं नाही तर ह्या कर्सरच्या साह्याने तुम्ही बरोबर हे दोन्ही इथं आणले ते पहा, कर्सर 1चं 0.1, कर्सर 2चं 20.1, ह्याचं पण 20.1, दोन्हीचे जवळपास 40.2. ऍक्च्युली 40 व्होल्ट यायला पाहिजे, कर्सर बरोबर आलेले नाहीत, ते येऊ शकतात. थोडस आता बरोबर आलेलं पहा, चॅनल 2चा बरोबर आलाय, चॅनल 1चा थोडस आत्ता आले बरोबर. तर हे पहा, तर बरोबर किती व्होल्ट आला, 40 व्होल्ट. तर मगाशीच आपण बघा पिक टू पिक व्होल्टेज काढलं 40 व्होल्ट, तर ह्या कर्सरच्या साह्याने सुद्धा तुम्ही इथं काढू शकता डायरेक्ट 40 व्होल्ट. हे कर्सर्स तुम्ही ऍडजस्ट करून चॅनल 1चा आणि चॅनल 2चा कर्सर बरोबर वरती खाली आणून तुम्ही इथं कर्सर 1 आणि कर्सर 2, कर्सर 1 आणि कर्सर 2 हे दोन्ही बरोबर पिक टू पिकला आणून डायरेक्टली तुम्हाला इथं व्होल्टेज मिळतंय 40 व्होल्ट डायरेक्ट. तुम्ही हे परत चेंज करू शकता फ्रिक्वेन्सीला, तुमची टाइम टाइम काढून हे फ्रिक्वेन्सी सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. बरोबर त्या सायकलला आणून तुम्ही इथं कर्सर आणू शकता. त्याच्यासाठी सुद्धा परत इथं तुम्ही कर्सर 1 घेतलं आणि इथं कर्सर येणार पहा, हे पहा कर्सर येतोय. तर तुमची सायकल जी आहे, स्टार्टिंग सायकल समजा इथं घेतलं, इथं मी स्टार्टिंगला घेतलं समजा अंदाजे, आणि दुसरा जो एंड दुसरा आहे कर्सर 2, तर हे सुद्धा आपण इकडे आणू शकतो पहिल्या याला एंडला. म्हणजे इथनं सायकल स्टार्ट झालंय आणि इथं एंड झालेला आहे. तर हे जवळपास दोन्हीचा मिळून किती आलं पाहिजे, 1 किलो हर्ट्झ आलं पाहिजे. हे पहा, बरोबर 1 किलो हर्ट्झ. थोडस इकडं तिकडं झालेलं आहे, थोडं आपल्याला ऍडजस्ट करावं लागणार याला, सायकल बरोबर आलेलं नाहीये. आता बरोबर
आणि हे थोडस हे 1 मिलीसेकंद आहे समजा. अशा पद्धतीने तुमचा जो एक सायकल कंप्लीट हिथनं स्टार्ट झाला आणि हिथं एंड झाला, तर ह्या दोन्ही मधलं अंतर घेऊन 1 मायक्रोसेकंद, सॉरी 1000 मायक्रोसेकंद, आणि मग त्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट झाली 1 किलो हर्ट्झ. अशा पद्धतीने सुद्धा कर्सरच्या साह्याने ही जी फ्रिक्वेन्सी तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर असे काय ऑप्शन्स या डीएसओ मध्ये आहे, तुम्हाला हे जोपर्यंत स्वतः वापरून चेक करू शकत नाही तोपर्यंत तुम्हाला हे लक्षात येणार नाहीये. तुम्हाला प्रॅक्टिकली करावं लागणार आहे. पण तो जे इथं ऑप्शन्स जसं हे तर नॉब्स आहेत, सेम तुम्हाला हे नॉब्स तुमच्या त्या डीएसओ मध्ये ऍक्च्युअली ज्यावेळेला तुम्ही बघाल प्रॅक्टिकली, त्यावेळेला तुम्ही असेच तुम्हाला फ्रंट पॅनल मिळणार आहे, ज्याच्यामध्ये असेच नॉब्स असणार आहेत. हे सुद्धा असेच नॉब्स असणार आहे. फक्त जरा कंपनीच्या नुसार, आता हे टेक्ट्रॉनिक्स आहे, दुसरे कुठली एखादी कंपनी असेल तर त्याचे नॉब्स फक्त इकडं तिकडं कुठंतरी इकडं तिकडं फिरवलेलं असतील, पण तू बाकी सगळ्यांचे जे कार्य जे आहे सेम तेच कार्य असणार आहेत. सेव्ह, रिकॉल, मेजर, डिस्प्ले, ह्या सगळ्यांचं कार्य सेम आहे तसंच असणार आहे. वोल्ट्स पर डिव्हिजन, टाइम पर डिव्हिजन, ऑटो सेट, सिंगल, रन स्टॉप, ऑन ऑफ बटन, हे सगळ्याचं कार्य जवळपास एकसारखं असणार आहे. आता या ठिकाणी अजून एक पाहूया. आता शेवटी एक थोडा वेळ राहिलेला आहे. तेवढ्या वेळात आपण जे मागच्या तासामध्ये हे जे लिसाजियस फिगर्स बघितलेलं, त्याच्यातला एखादा फिगर आपण चेक करूया याच्यामध्ये. तुम्हाला हे बघायला पण मिळेल, ते तुम्हाला दाखवतो आता. आता या ठिकाणी 2 फ्रिक्वेन्सी द्यायचे. त्याच्यामध्ये चॅनल 1 ला आपण नोन फ्रिक्वेन्सी देणार आहोत आणि चॅनल 2 ला अननोन फ्रिक्वेन्सी, जी आपल्याला माहित नाही ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर मी इथं बघा पॉझिटिव्ह इथं देतोय आणि निगेटिव्हला निगेटिव्ह जोडतोय. तर मला इकडची फ्रिक्वेन्सी काय माहिती नाही. आता इकडची फ्रिक्वेन्सी ठीक आहे आपण बघितलंय. मग समजा मी इथं काय करतो, आता याला चेंज करतो, दोन्ही समान झालेलं आहे. आता मला समजा इथली फ्रिक्वेन्सी माहित नाही आणि इथली फ्रिक्वेन्सी माहित आहे. इथली फ्रिक्वेन्सी किती आहे, 1 किलोहर्ट्झ आहे समजा. तर आता ह्याचे आपण लिसाजस फिगर काढून त्याच्या साह्याने आपण फ्रिक्वेन्सी कसं कॅल्क्युलेट करू शकतो ते आपण बघूया. नॉन फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करू शकतो, अननोन फ्रिक्वेन्सी. आता हे ऍक्च्युअली दाखवताना असं दाखवते, पण तो हे ऑटो सेट करायला पाहिजे. ऑटो सेट केले की दोन्ही फ्रिक्वेन्सी दिसतात बघा. पण आपल्याला हे फिगर नको आहे, आपल्याला लिसाजस फिगर पाहिजे. तर लिसाजस फिगर करण्यासाठी इथे एक ऑप्शन आहे डिस्प्ले. ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर इथं फॉर्मॅट येतं YT, म्हणजेच व्हर्टिकल वर्सेस टाइम, म्हणजे वाय ऍक्सेस वर्सेस टाइम. तर ह्याला चेंज करायचंय XY म्हणून. XY केलं की तुम्हाला हे लिसाजस फिगर दिसतंय तुम्हाला. आता हे लिसाजस फिगर म्हणजे काय, तर या ठिकाणी तुम्हाला हॉरिझॉन्टल लूप्स किती आहे, 1 आहे, आणि व्हर्टिकल लूप किती आहे, 2 आहेत. तर 1/2 इथं पहा, 1/2 हॉरिझॉन्टल लूप आहे 1, व्हर्टिकल लूप आहे 2. मग 1/2 गुणिले FH, फ्रिक्वेन्सी H म्हणजे अननोन फ्रिक्वेन्सी, सॉरी नोन फ्रिक्वेन्सी. नोन फ्रिक्वेन्सी किती आहे तुमची, इथं तुम्ही मगाशी बघितलं 1000 हर्ट्झ. तर 1/2 गुणिले 1000 हर्ट्झ म्हणजे किती आले, 500 हर्ट्झ. म्हणजे तुमची जी अननोन फ्रिक्वेन्सी आहे ती आहे 500 हर्ट्झ. आहे का बरोबर, इथं 500 हर्ट्झ आलेले आहे. तेच तुम्ही समजा इथं ह्याला चेंज करा, इथं 250 करा समजा, तर हे पॅटर्न चेंज होईल बघा.
आता हे पॅटर्न चेंज झाल्यानंतर तुम्हाला आता परत इथं हॉरिझॉन्टल लूप एकच आहे आणि व्हर्टिकल लूप किती आहेत बघा, 1 2 3 4 1/4 गुणिले FH नॉन फ्रिक्वेन्सी. तर नॉन फ्रिक्वेन्सी किती आहे, 1000 हर्ट्ज. 1/4 गुणिले 1000 हर्ट्ज, चौथा भाग, 1000चा चौथा भाग किती येणार, 250 हर्ट्ज. तर अननोन फ्रिक्वेन्सी किती आली तुमची, 250 हर्ट्ज. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही जे तुम्हाला माहिती नसलेली सिग्नल तुम्ही तिथं दिलेलं असेल आणि त्याची फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची असेल तर या लिसाजियस फिगरच्या साह्याने तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. तुम्ही हे पुन्हा एकदा त्या फ्रिक्वेन्सी मध्ये आला तर तुम्हाला ही अशी फ्रिक्वेन्सीज दिसणार. तुम्हाला काय करायला लागेल, याचं कॅल्क्युलेशन करून एका घरासाठी किती, एका सायकलला लागणारी किती घरं आहेत हे कॅल्क्युलेट करून बघायला लागणार. त्याच्याऐवजी तुम्ही डायरेक्टली इथं डिस्प्लेला गेला, इथं तुम्ही ह्याच्यामध्ये आला लिसाजियस फिगर मध्ये एक्स वाय मोड मध्ये, तर तुम्ही फक्त हॉरिझॉन्टल किती आहे 1, व्हर्टिकल लूप्स किती आहेत 1 2 3 4 असं कॅल्क्युलेशन करून नॉन फ्रिक्वेन्सी घेतली की तुम्ही डायरेक्टली अननोन फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करू शकता अशा पद्धतीने. तर तुमच्या लक्षात आलं असेल की लिसाजियस फिगरच्या साह्याने सुद्धा फ्रिक्वेन्सी आपल्याला कशी कॅल्क्युलेट करता येते, या डीएसओ मध्ये तुम्हाला हे पाहायला मिळालेलं आहे. होप सगळ्यांना आजच्या या डेमो मध्ये, डीएसओच्या डेमो मध्ये बऱ्याच गोष्टी शिकायला मिळालेल्या असतील. कुणाला काय अडचण याच्यामध्ये असेल तर कृपया मला मेसेज करून फीडबॅक द्यावे.